नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी संजय ढोक। आज वर्ग 10वा विषय इतिहास व राज्यशास्त्र या विषयाचं प्रकरण क्रमांक 3 उपयोजित इतिहास हे प्रकरण आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहे। या प्रकरणाचं नाव आहे उपयोजित इतिहास। आता विद्यार्थी मित्रांनो, आपण जर पाहिलं तर आपल्या डोळ्यासमोर सर्वात महत्त्वाचा प्रश्न उपस्थित होतो, तो म्हणजे इतिहास, परंतु उपयोजित इतिहास। हा उपयोजित इतिहास कशाला म्हणायचा असा प्रश्न या ठिकाणी स्क्रीनवर सुद्धा तुम्हाला दिसत असेल। उपयोजित इतिहास म्हणजे काय? तर विद्यार्थी मित्रांनो, आपण पाहतो की इतिहास हा जो विषय आहे हा सर्वांनाच आवडतो असं नाही, परंतु शिकावा लागतो। आणि खरोखर जर पाहिलं तर इतिहास हा अतिशय अपंज आणि सोपा भाषेमध्ये दिलेला आहे, अतिशय छान विषय आहे। परंतु या विषयाच्या संदर्भात समाजामध्ये जर आपण पाहिलं तर बरेचसे गैरसमज आपल्याला दिसून येतात। काही लोकांना वाटते की मला इतिहास वाचण्याची गरजच नाहीये, कारण इतिहास वाचणं किंवा इतिहासाचं अध्ययन करणं हे काम कोणाचं आहे? तर हे काम आहे जे इतिहासाचे तज्ञ आहेत, जे इतिहासाचे विश्लेषक आहेत, किंवा जे इतिहासाचे संशोधक आहेत, किंवा जे इतिहासाचे इतिहासकार आहेत त्यांना। आणि ज्या विद्यार्थ्यांना हा विषय अध्ययनासाठी आहे, अभ्यासासाठी आहे, अशाच व्यक्तींनी फक्त या विषयाचं वाचन करावं असा एक समाजामध्ये गैरसमज झालेला आहे। परंतु विद्यार्थी मित्रांनो, हा जो विषय आहे हा विषय सर्वांसोबत निगडीत आहे। प्रत्येक विषयासोबत इतिहास या विषयाचा संबंध आहे, हे आपण या प्रकरणामधून शिकणार आहोत। आणि त्याचप्रमाणे उपयोजित इतिहास म्हणजे काय? तर उपयोजित इतिहास याचा अर्थ असा की आपल्या दैनंदिन जीवनामध्ये या विषयाचा आपल्याला काय फायदा होतो, आपण या विषयाचा वापर कसा करतो, या विषयाचा उपयोग कसा करतो, या सर्व बाबींचं विवेचन आपण या ठिकाणी बघणार आहोत। यामध्ये उपयोजित इतिहास म्हणजे काय? तर या ठिकाणी छोटीशी परिभाषा दिलेली आहे त्याची। जनांसाठी इतिहास। जन म्हणजे प्रजा, प्रजा म्हणजे लोक, लोकांसाठी इतिहास, त्यालाच इंग्रजीत नाव आहे पब्लिक हिस्ट्री। इतिहासाची नाळ लोकांच्या वर्तमानातील जीवनसरणीशी जोडणारं क्षेत्र म्हणजे जनांसाठी इतिहास, म्हणजेच उपयोजित इतिहास। आता विद्यार्थी मित्रांनो, या इतिहासाची जर परिभाषा आपण पाहिली तर यामध्ये सांगितलं जाते इतिहास म्हणजे भूतकाळाचं ज्ञान, वर्तमानाची जाण आणि भविष्याची प्रेरणा म्हणजे इतिहास। या माध्यमातून आपल्याला भूतकाळाचं ज्ञान असणं गरजेचं आहे, मग वर्तमान परिस्थिती आपल्याला कशी निर्माण झाली आहे याचं आपल्याला आकलन करावं लागेल। आणि त्याचबरोबर भविष्यामध्ये ज्या काही समस्या आपल्या समोर निर्माण होतील त्यांच्यावर मात करण्यासाठी भविष्यात या विषयाची आपल्याला प्रेरणा मिळू शकते। या ठिकाणी जर आपण पाहत असाल तर इतिहासाच्या क्षेत्रात तज्ञ व्यक्तींचाच नव्हे तर सर्वसामान्य जनतेचा सुद्धा यामध्ये सहभाग असेल आपल्याला दिसून येतो। कारण विद्यार्थी मित्रांनो, संग्रहालय आहेत, प्राचीन स्थळं आहेत, यांना भेट देणारे जे पर्यटक आहेत हे पर्यटक महत्त्वाचे असून पर्यटनांमुळे काय व्हायला लागलं तर लोकांमध्ये इतिहास या विषयासंबंधी आवड वाढायला लागली। समाजामध्ये इतिहासासंबंधी जाणीव निर्माण होऊन त्यांच्या स्वतःच्या शहरात किंवा गावात असणाऱ्या प्राचीन स्थळांच्या जतन आणि संवर्धन कार्यात ते सहभागी होऊ शकतात। विद्यार्थी मित्रांनो, यानंतर जर आपण पाहिलं तर ते आहे उपयोजित इतिहास आणि विविध विषयांमधील संशोधन। आता इतिहास, उपयोजित इतिहास म्हणजे अप्लिकेबल इतिहास, म्हणजे ज्याचा उपयोग आपण करतो तो इतिहास। आणि नंतर विद्यार्थी मित्रांनो, उपयोजित इतिहास आणि विविध विषयांमधील संशोधन। मग उपयोजित इतिहासाचा आणि विविध म्हणजे इतर विषयांच्या संशोधनासोबत कशा प्रकारे इतिहास या विषयाचा संबंध येतो तर यामध्ये पहा, इतिहासामध्ये आपण काय शिकत असतो, ज्या घटना भूतकाळात घडून गेलेल्या असतात या घटनांचं अध्ययन आपण इतिहासात करत असतो। परंतु इतिहास भूतकाळात घडून गेलेल्या घटनांशी संबंधित असतो, वर्तमानात दिसणाऱ्या मानवी जीवनाची घडण ही त्या घटनांवरच आधारलेली असते।
परंतु विद्यार्थी मित्रांनो, जर आपण पाहिलं वर्तमानातली मानवाची जी कृती आहे किंवा मानवाच्या जीवनाची जी जळणघळण होती आहे, ही जळणघळण त्याच्या भूतकाळात घडून गेलेल्या घटनांना कुठेतरी संबंधित असते. म्हणजे भूतकाळाचा आढावा घेऊन आपण आपलं वर्तमान जगत असतो. प्रत्येक क्षेत्रातील ज्ञान संचयाचा स्वतंत्र इतिहास असतो. मग प्रत्येक क्षेत्र, कुठलंही क्षेत्र घ्या, कुठलाही विषय घ्या, विज्ञान घ्या, तत्वज्ञान घ्या, तंत्रज्ञान घ्या, व्यवस्थापन घ्या, कला घ्या किंवा आणखीन इतरत्र कुठलाही विषय तुम्ही घ्या, त्या प्रत्येक विषयाचं जे ज्ञान संचय आहे, हा ज्ञान संचयाचा स्वतंत्र इतिहास असतो. त्या क्षेत्रातील पुढील वाटचालीची दिशा या ज्ञानसंचयाच्या स्थितीवर अवलंबून असते आणि त्या अनुषंगाने अनेक विषयांच्या संशोधनात इतिहासाच्या संशोधन पद्धती उपयुक्त ठरते. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य काय, या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो आपण जर पाहिलं तर यांचं काय म्हणणं आहे की भूतकाळात घडून गेलेल्या घटना या इतिहासात आपण अध्ययन करत असतो, परंतु मानवाची जी जीवन कृती आहे किंवा मानवाचं जे जळणघळण आहे हे भूतकाळातल्या घटनांशी संबंधित असते. म्हणजे प्रत्येक विषयाचा एक इतिहास असतो, हे लक्षात घ्या. मग तो कुठलाही विषय. आता या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल ते म्हणजे तत्वज्ञान. तत्वज्ञान तत्वज्ञान म्हणजे काय? तत्वज्ञान म्हणजे एक विचार का विविध विचारसरणींचा उगम, त्यामागील वैचारिक परंपरा आणि त्या विचारसरणीच्या वाटचालींचा इतिहास समजून घेणे. म्हणजे विविध विचारसरणी, ज्या विचारसरणी आल्या, या विचारसरणींचा उगम कुठून झाला, त्यामागे कोणकोणत्या प्रकारच्या वैचारिक परंपरा होत्या आणि त्या विचारसरणीच्या वाटचालीचा इतिहास समजून घेणं महत्वाचं आहे. यासाठी तत्वज्ञानाचा इतिहास अभ्यासावा लागतो. तत्वज्ञान समजून घेताना हे तत्वज्ञान ज्या भाषेतून व्यक्त झाले त्या भाषेच्या इतिहासाचाही उपयोग होतो. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण एक उदाहरण घेऊया. तत्वज्ञान आपण म्हणतो, तत्वज्ञान विचार. आता लोकशाही हे तत्वज्ञान आहे. आपल्या देशामध्ये लोकशाही शासन पद्धती आहे. आता आपण सहजतेनं सांगतो की लोकशाही शासन पद्धती आहे, परंतु जेव्हा लोकशाही आली असेल किंवा या लोकशाहीचा विचार ज्यांनी कोणी मांडलेला असेल त्या विचारापर्यंत आपल्याला विचार करावा लागेल की तो विचार कुठून आला, तो विचार कसा आला, त्या विचाराचं कशा पद्धतीनं संशोधन झालं आणि मग ही लोकशाही कशा पद्धतीनं अस्तित्वात आली, हा संपूर्ण अभ्यास करणे म्हणजे लोकशाही हे एक तत्व आहे, हे एक तत्वज्ञान आहे, हा एक विचार आहे. हा विचार कुठून आला, याचा उगम कसा झाला आणि यामागची वैचारिक परंपरा कशा पद्धतीची आहे हे सांगण्याचं महत्वाचं काम या ठिकाणी या तत्वज्ञानाचा इतिहास करत असतो. आणि म्हणून आपण या तत्वज्ञानाच्या इतिहासाचा अभ्यास आपल्याला करावा लागतो. एवढ्यानच भागत नाही तर त्या तत्वज्ञानामध्ये ज्या भाषेतून ते तत्वज्ञान व्यक्त झालेलं असेल त्या भाषेचा सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी अभ्यास करावा लागतो. म्हणजे तत्वज्ञान या विषयात जर आपण बघितलं तर इतिहास, तत्वज्ञानाचा इतिहास आपल्याला बघावा लागेल. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी विषय आहे विज्ञान. सर्वांना परिचित आहे, आपण सर्व विज्ञानाचा अभ्यास करतो, म्हणजे विज्ञानाकडे आपला जाण्याचा कल सुद्धा आहे, चांगली गोष्ट आहे. परंतु हा जो विज्ञान आहे या विज्ञानामध्ये इतिहासाचं काय स्थान आहे बघा. वैज्ञानिक शोध आणि सिद्धांत यांचा कालक्रम आणि त्या शोधांमागील काल परंपरेची साखळी समजावून घेणे हे अत्यावश्यक असते. म्हणजे जे वैज्ञानिक शोध लागतात आणि त्या वैज्ञानिक शोधांच्या माध्यमातून जे सिद्धांत मांडले जातात, हे सिद्धांत आणि हे वैज्ञानिक शोध यांचा कालक्रम म्हणजे काळ आणि क्रमानुसार तो शोध केव्हा लागला, कोण्या काळात लागला आणि त्याचा क्रम कशा पद्धतीचा होता आणि त्या शोधामागील कारण परंपरेची साखळी आपल्याला समजून घ्यावी लागेल. विज्ञानामध्ये शोध लागत असतात, त्या विज्ञानात शोधाच्या माध्यमातून सिद्धांत मांडले जातात आणि मग याची कारण परंपरेची जी साखळी आहे ही साखळी आपल्याला या ठिकाणी समजावून घ्यावी लागेल. गरज ही शोधाची जननी असते असं म्हटलं गेलं. विद्यार्थी मित्रांनो, जर आपल्याला गरज पडली तर आपण त्या ठिकाणी शोध घेत असतो आणि म्हणून या ठिकाणी म्हटलं गेलंय का गरज ही शोधाची जननी असते. अनेकदा वैज्ञानिक शोध हे मानवी गरजांची पूर्ती करण्यासाठी लागलेले असतात. म्हणजे आपल्या ज्या गरजा असतात त्या गरजा भागवण्यासाठी म्हणा हे शोध लागलेले असतात आणि त्याचबरोबर जिज्ञासेचं समाधान करण्याच्या प्रयत्नातून लागलेले असतात. मग काही जे वैज्ञानिक असतात त्यांच्यामध्ये जिज्ञासा असते, प्रचंड इच्छाशक्ती असते त्यांच्याकडे की ही जी जिज्ञासा ही जिज्ञासा पूर्ण करण्याचा त्यांनी ध्यास घेतलेला असतो आणि या जिज्ञासेचं समाधान करण्याच्या माध्यमातून या हे नवीन वैज्ञानिक शोध लागले जातात. त्यासाठी आधी अस्तित्वात असलेल्या वैज्ञानिक ज्ञानाचा उपयोग केला जातो.
मग आता यासाठी काय केलं जातं, जे आधी जे म्हणजे उपलब्ध आहे, जे विज्ञानाचं ज्ञान उपलब्ध आहे त्या ज्ञानाचा पहिले उपयोग केला जातो. म्हणजे आपण एक उदाहरणादाखल जर घेतलं, फॉर एक्झाम्पल आपण या ठिकाणी घेऊया, पंखा आपण बघतो. पंखा पंखा आहे सर्वांकडे, फॅन आपण म्हणतो त्याला. पूर्वी जर आपण पाहिलं अति प्राचीन कालखंडामध्ये गेलो तर पंखा नव्हताच. राजे रजवाडे होते, त्यांना हवा घालण्याचं काम करत होते. दासी होत्या, त्या दासी हवा घालत होत्या. त्यानंतर त्यानंतर साधे पंखे आले. मग साधे पंखे, मग त्या पंख्याला सिलिंग फॅन आले, मग टेबल फॅन आले, मग वॉल फॅन आले, मग कूलर आला आणि मग एसी आला. तर मला सांगा, हा एसीचा शोध लावण्यासाठी किंवा कूलरचा शोध लावण्यासाठी त्या एसी मधला किंवा त्या कूलर मधला जो पंखा फिरवायचा आहे तो पंखा फिरते कसा याचा अभ्यास करत असताना जेव्हा पंख्याचा शोध लागला असेल आणि त्यानंतर दुसऱ्या पंखे आले, या सर्व पंख्यांच्या इतिहास, या सर्व वैज्ञानिक शोधांचा इतिहासाचा अभ्यास त्या ठिकाणी करावा लागेल. आणि म्हणून या ठिकाणी म्हटलं गेलेलं आहे की त्यासाठी आधी अस्तित्वात असलेल्या वैज्ञानिक ज्ञानाचा उपयोग केला जातो आणि या शोधामागील कारण समजून घेण्यासाठी विज्ञानाच्या इतिहासाचं ज्ञान उपयोगी पडत असते. म्हणजे विज्ञानात आपल्याला जरी नवीन शोध लावायचा असेल तरीही मात्र त्यापूर्वी जे शोध लागलेले असतील त्या शोधाच्या मागची कारण आपल्याला शोधावी लागेल, त्याचा इतिहास आपल्याला शोधावा लागेल आणि त्यानंतर आपण कुठं पुढे जाऊन विज्ञानामध्ये शोध लावण्याचा प्रयत्न करू शकतो. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य असं की या माध्यमातून जर विद्यार्थी मित्रांनो आपण पाहिलं तर विज्ञान या विषयामध्ये सुद्धा इतिहासाचा अभ्यास आपल्याला करावा लागतो. त्या विज्ञानाचा, त्या वैज्ञानिक शोधाचा इतिहास आपल्याला त्या ठिकाणी पडताळावा लागतो, त्याचा अध्ययन आपल्याला करावं लागते. यानंतरचा मुद्दा आहे तो म्हणजे तंत्रज्ञान. कृषी उत्पादन, वस्तूंचे उत्पादन, स्थापत्य, अभियांत्रिकी इत्यादींमध्ये होत गेलेले बदल आणि त्यामागील कालन परंपरेची साखळी समजावून घेणे महत्वाचं असते. आता यामध्ये काय सांगितलं, कृषीचे उत्पादन आहे, वस्तूंचे उत्पादन आहे, स्थापत्य आहे, अभियांत्रिकी आहे इत्यादीमध्ये जे बदल होत गेलेले आहे आणि त्यामागील जी कारण आहेत या कारणांची साखळी आपल्याला समजावून घ्यावी लागेल. आणि यासाठी त्यांनी सांगितलं की वैज्ञानिक शोध आणि तंत्रज्ञान हे एकमेकांवर अवलंबून असते. वैज्ञानिक शोध आणि तंत्रज्ञान हे एकमेकांवर अवलंबून असते. यासाठी तंत्रज्ञानाचा इतिहासाचा अभ्यास आपल्याला करावा लागेल. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य असं की जर आपण समजा आता कृषी क्षेत्र घेतलं किंवा आपण जर मानवाची उत्क्रांती घेतली, मानवाच्या उत्क्रांती काळापासून जर आपण पाहिलं अति प्राचीन कालखंडामध्ये तर शेतीची कामं करण्यासाठी मानवाकडे फारसे साहित्य नव्हते. मग काय झालं, दगडांची हत्यारं बनवली गेली. मग ती दगडांची हत्यारं वापरून ते शेती पिकवायला लागली. मग त्यानंतर आणखीन कालांतराने बदल झाले, मग धातू आले, मग धातूंची साहित्य बनवायला लागले. त्या माध्यमातून शेतीची मशागत केल्या जाऊ लागली. आज जर विद्यार्थी मित्रांनो आपण म्हणजे त्यानंतर बैलजोडीचं आपण पाहतो, बैलजोडीच्या माध्यमातून शेतीची मशागत केली जाते. आज जर आपण विद्यार्थी मित्रांनो पाहिलं तर आपल्याला ट्रॅक्टर दिसतात, आपल्याला बैलजोडीचं सुद्धा काम नाहीये. हे काय आहे, हे तंत्रज्ञान आहे. हे तंत्रज्ञान आहे म्हणजेच याचा शोध लागला गेला, वैज्ञानिक शोध लावला आणि हा वैज्ञानिक शोध लागल्यानंतर त्याचं रूपांतर तंत्रज्ञान म्हणून या ठिकाणी सांगितलंय का वैज्ञानिक शोध आणि तंत्रज्ञान हे एकमेकांवर अवलंबून असतात. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य असं की शेती पिकवण्यासाठी शेतीची मशागत आवश्यक असते. मग शेतीला लागणारी साहित्य कशा रूपानुसार कोण्या काळानुसार ती बदलत गेली. म्हणजे हे तंत्रज्ञान आलं आणि हे तंत्रज्ञान आल्यामुळे आज शेती आपल्याला विकसित झालेली दिसते. पुढे विज्ञानाच्या प्रगतीमुळे उत्पादन प्रक्रियांचे यांत्रिकीकरण होते आणि पुढं विज्ञानाची जी प्रगती आहे या वैज्ञानिक प्रगतीमुळे जे उत्पादन आहे या उत्पादन प्रक्रियांचं यांत्रिकीकरण होत गेलेलं आपल्याला दिसून येते. ते कसे होत गेले, विज्ञान आणि तंत्रज्ञान कसे नेहमीच एकमेकांवर अवलंबून असतात हे समजण्यासाठी तंत्रज्ञानाचा इतिहास आपल्याला या ठिकाणी समजून घेणे आवश्यक आहे. म्हणजे विज्ञान आणि तंत्रज्ञान हे एकमेकांवर कसे अवलंबून आहेत हे जर आपल्याला समजून घ्यायचं असेल तर त्याकरिता तंत्रज्ञानाचा इतिहास आपल्याला समजून घेणं अतिशय महत्वाचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी जर आपण पाहिलं तर उद्योगधंदे आणि व्यापार. आता उद्योगधंदे आणि व्यापार यामुळे मानवी समाजांमधील परस्पर व्यवहारांचं क्षेत्र विस्तारते. आता उद्योगधंदे आणि व्यापार जर म्हटलं तर मानवाचं जे क्षेत्र आहे, मानवी समाजाचं जे क्षेत्र आहे, कारण परस्परांसोबत संबंध येतात, एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणावर माल आणावा लागतो व्यापाऱ्यांना आणि त्यामुळं त्यांच्यामध्ये संबंध व्यवहार जे आहे हे व्यवहाराचं क्षेत्र विस्तारत गेलेलं आपल्याला दिसून येते. त्यामुळं सांस्कृतिक संबंधाचं जाळंही सतत विकसत असते. म्हणजे
त्याचबरोबर आता एका ठिकाणचा माणूस दुसऱ्या ठिकाणी गेला, त्या ठिकाणाहून व्यापार म्हणजे व्यापारी माल आणण्यासाठी गेला असेल तर एकमेकांच्या संस्कृतीची देवाणघेवाण त्या ठिकाणी होते. त्यांचा इतिहास समजून घेणे महत्वाचं असते. म्हणजे या व्यापारी वर्गाचा इतिहास समजून घेणं महत्वाचं असते. बाजार आणि व्यापार यांचं स्वरूप बदलत गेलं, या सर्वांमागील मानवी नात्यांचं स्वरूप आणि समाज रचना बदलत गेली. म्हणजे बाजार आणि व्यापार यांचं स्वरूप बदललेलं आपल्याला या ठिकाणी दिसून येते. आणि त्याचबरोबर मानवी समाजाचं स्वरूप सुद्धा आणि मानव समाजाची रचना बदलत गेलेली या ठिकाणावर आपल्याला दिसून येते. हा प्रवास जर आपल्याला पूर्णपणे समजून घ्यायचा असेल तर त्या ठिकाणी सांस्कृतिक मानवाची समजण्यासाठी सांस्कृतिक घडण, सामाजिक रचना, आर्थिक व्यवस्था इत्यादींचा इतिहास आपल्याला या ठिकाणी अभ्यासावा लागेल. विद्यार्थी मित्रांनो, व्यवस्थापन शास्त्र उत्पादनाची संसाधने, मनुष्यबळ आणि उत्पादनाच्या विविध प्रक्रिया, बाजार आणि विक्री यांच्या व्यवस्थापनाच्या साखळीत त्या संबंधातील भूतकालीन यंत्रणा कशा होत्या हे समजावून घेणे आवश्यक असते. म्हणजे उत्पादनाची संसाधनं कोणची होती, मनुष्यबळ कशा पद्धतीने उपलब्ध होता, उत्पादनाच्या विविध प्रक्रिया कशा पद्धतीच्या होत्या, कोणकोणत्या प्रक्रियेने उत्पादन तयार केलं जात असायचं, त्यानुसार बाजारपेठा कशा होत्या आणि त्या बाजारपेठांमध्ये त्या उत्पादनाची विक्री कशा पद्धतीची होती, याचं व्यवस्थापनाची जी साखळी आहे ही भूतकालीन साखळी, ही यंत्रणा कशा पद्धतीची होती याबद्दल आपल्याला समजून घ्यावं लागेल. या साखळीत गुंतलेल्या विविध स्तरावरील लोकांची परंपरागत मानसिकता समजावून घेण्यासाठी या सर्वांचा डोलारा ज्या वेगवेगळ्या सामाजिक आणि आर्थिक संस्थांच्या संघटनांवर अवलंबून असतो त्यांचा इतिहास समजला तर वर्तमानात विविध पातळ्यांवरील व्यवस्थापन करणे सोपे होते. सांगण्याचं तात्पर्य असं की जे उत्पादनाची संसाधन आहे त्याला लागणारं जे मनुष्यबळ आहे आणि उत्पादनाच्या विविध प्रक्रिया, बाजार आणि विक्री आपण बघतोय. आज जर आपण पाहिलो तर शेतीच्या माध्यमातून आपण उत्पादन मिळवतोय आणि या शेतीमध्ये आपल्याला मनुष्यबळ सुद्धा लागतो, मजूर वर्ग लागतो आपल्याला शेतीत काम करण्यासाठी सर्वात महत्वाचं म्हणजे. आणि आपण त्या शेतीमध्ये मग शेतीची मशागत करून शेतीमधून जे उत्पन्न काढतो हे आपण बाजारपेठेमध्ये नेतो. म्हणजे आता जर पाहिलं तर कृषी उत्पन्न बाजार समिती आहे. या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी काही म्हणजे आपण त्याला अळते म्हणतो, अळते किंवा दलाल म्हणूया. त्या ठिकाणी आपण ते धान्य त्यांच्याकडे ठेवतो. म्हणजे साखळी बघा कशी असते. कृषी उत्पन्न बाजार समिती, त्या ठिकाणी गेल्यानंतर अळते किंवा दलाल आपण त्यांना म्हणत असतो, त्यांच्याकडे आपण माल सोपवतो आणि ते त्या मालाची विक्री करत असतात आणि त्यामधून मिळालेला जो पैसा असतो त्या माल विकल्यानंतर जो पैसा येतो तो पैसा आपल्याला तो देत असतो. ही साखळी आहे, हे व्यवस्थापन आहे. आता आपण जर पाहिलं तर बरेचसे वेअर हाऊसेस सुद्धा आहे, शेतकऱ्यांचा माल ठेवण्यासाठी बांधून ठेवलेली आहे, सरकारनं बांधून ठेवलेली आहे. त्या ठिकाणी आपण आपला माल ठेवू शकतो. त्याचबरोबर जर आपण व्यवस्थापनाच्या संदर्भात जर उदाहरण घेतो म्हटलं तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या कालखंडामध्ये जर आपण पाहिलं तर त्यांच्या व्यवस्थापनाच्या संदर्भात जर आपण पाहिलं तर पूर्वी सुद्धा दुष्काळ पडत होतो. मग दुष्काळ पडल्यानंतर काय होत होतं का शेतकरी वर्ग आपल्या शेतीतून पीक मिळवू शकत नव्हता किंवा उत्पन्न काढू शकत नव्हता. मग अशा वेळी मग शिवाजी महाराज काय करायचे तर ते त्यांच्याकडे असलेलं जे धान्य असायचं हे धान्य ते आपल्या जनतेला द्यायचे. हे धान्यांचे त्यांच्याकडे गोदाम होते, कोठारं होती. त्या कोठारांमध्ये ते धान्य सुरक्षित राहत असते. म्हणजे राहत असे. तुम्ही जर एखाद्या किल्ल्याला भेट दिली असेल तर त्या ठिकाणी निश्चित बघा तुम्हाला त्या ठिकाणी धान्याचं गोदाम दिसेल का ज्या ठिकाणी ते धान्य व्यवस्थितरित्या ठेवलं जात असेल. सांगण्याचं तात्पर्य असं की आपण आपल्याकडे जे उत्पादन करत असतो या उत्पादनाचं व्यवस्थापन आपल्याला व्यवस्थितरित्या करता आलं पाहिजे. आणि हे जर का सर्व समजून घ्यायचं असेल तर या व्यवस्थापन शास्त्राचा इतिहास आपल्याला समजून घ्यावा लागेल. आणि जर आपण इतिहास समजून घेतला तर निश्चित आपण आपल्या आजच्या या उत्पादनाचं व्यवस्थितपणे व्यवस्थापन आपण या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो करू शकू. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य असं की व्यवस्थापन शास्त्र या विषयामध्ये सुद्धा इतिहास या विषयाला महत्व आहे. विद्यार्थी मित्रांनो, कला आर्ट, मग त्यामध्ये नृत्यकला येते, त्यामध्ये चित्रकला येते, म्हणजे त्यामध्ये सर्वच कला येतात. आता या कलांचं जर आपण पाहिलं तर विविध कला क्षेत्रांमधील अभिव्यक्ती व त्यामागील वैचारिक, भावनिक, सांस्कृतिक परंपरांच्या आधाराने झालेला कलांचा विकास समजून घेणे महत्वाचे असते. बघा, कला आहे, कला क्षेत्रामध्ये ज्या अभिव्यक्ती असेल किंवा त्यामागचा जो वैचारिक, भावनिक आणि सांस्कृतिक परंपरा यांच्या आधाराने ज्या कलांचा विकास झालेला आहे त्या कलांचा इतिहास आपल्याला समजून घ्यावा लागेल. म्हणजे जर आपण पाहिलं तर चित्रकलेच्या संदर्भात जर आपण पाहिलं तर मोगलांच्या काळामध्ये त्या ठिकाणी चित्रकला अस्तित्वात आलेली आपल्याला दिसते. म्हणजे त्यांच्या विचाराच्या भावनिक आणि सांस्कृतिक
परंपराच्या आधारांवर या चित्रांची रचना त्या कालखंडामध्ये केल्या गेलेली आहे. कारण कुठलंही चित्र जेव्हा आपण पाहत असतो तेव्हा ते चित्र समजून घेण्याची तयारी सुद्धा आपल्याला आपली असायला पाहिजे. म्हणजे चित्र काढलंय, चित्र पाहलंय म्हणजे चित्र बोलते हे लक्षात घ्या. ज्यांना त्या चित्राचं ज्ञान असेल त्यांच्यासोबत ते चित्र बोलते का या चित्रांमध्ये कोणत्या प्रकारचे भाव प्रकट झालेले आहेत हे त्यांना कळते. आणि या सर्व गोष्टी म्हणजे या कलेच्या मागचं, कला या क्षेत्रामागचं जर वैचारिक, भावनिक आणि सांस्कृतिक परंपरांच्या आधाराने या कलांचा कशा पद्धतीनं विकास झाला हे समजावून घेणं म्हणजेच त्याचा इतिहास शोधणं आहे. त्या कलांचा इतिहासाचा अभ्यास आपल्याला करावा लागेल. तेव्हा कुठे या गोष्टी आपल्याला कळतील. कोणत्याही कला आविष्काराचे मर्म कलाकृतीच्या निर्मात्याची मानसिकता आणि विशिष्ट कलाशैलीच्या विकासाचा क्रम सांस्कृतिक इतिहासाच्या अभ्यासाद्वारे समजू शकतो. कुठल्याही कलाकारानं जेव्हा ते चित्र काढलेलं असते त्यामध्ये त्याचं मर्म, त्याच्या कलाकृती, ज्यांनी ती कलाकृती केलेली असते त्याची मानसिकता आणि विशिष्ट कलाशैलीचा विकासाचा क्रम हा सांस्कृतिक इतिहासाच्या अभ्यासातून आपल्याला विद्यार्थी मित्रांनो समजू शकतो. म्हणजे कला या विषयाच्या संदर्भात जरी आपल्याला इत्थंभूत माहिती मिळवायची असेल किंवा कला या क्षेत्रात जरी आपल्याला अभ्यास करायचा असेल तरीही त्या कलेचा, इतिहासाचा अभ्यास आपल्याला त्या ठिकाणी करावा लागेल. विद्यार्थी मित्रांनो, मानवीय ज्ञान शाखा. आता मानवाला ज्ञान देणाऱ्या शाखा यामध्ये इतिहास आहे, पुरातत्व आहे, समाजशास्त्र आहे, मानवशास्त्र आहे, राज्यशास्त्र आहे, अर्थशास्त्र आहे. यांसारख्या ज्ञानशाखांचा उगम आणि विकास यांचा इतिहास समजावून घेणे हे या ज्ञानशाखांच्या अभ्यासाचा आवश्यक भाग आहे. म्हणजे ह्या ज्या ज्ञानशाखा आहेत या ज्ञानशाखांचा उगम कशा पद्धतीने झाला आणि याचा विकास कशा पद्धतीने झाला याचा इतिहास समजून घेणं हे महत्त्वाचं काम आहे. तत्वज्ञान ही विज्ञान आणि इतर सर्वच ज्ञानशाखांची जननी मानल्या जाते. तत्वज्ञान या विषयाला विज्ञान आणि इतर सर्व जे विषय आहेत या संपूर्ण विषयांची जननी मानल्या जाते. वैश्विक पसारा आणि मानवाचे त्यातील अस्तित्व याचा परस्पर संबंध समजावून घेणे म्हणजे या विश्वाचा पसारा आणि त्यामध्ये मानवाचं अस्तित्व कशा पद्धतीने आहे आणि या मानवाच्या अस्तित्वाचे संबंध समजून घेणे हे महत्त्वाचं आहे. जगाच्या उत्पत्ती संबंधीच्या कथा, सृष्टीचक्र आणि मानवी जीवनासंबंधीचे मिथके, देवदेवतांसंबंधीच्या कल्पना आणि त्या देवदेवतांना प्रसन्न करण्यासाठी केलेली विधी, त्या संबंधीचं तात्विक विवेचन यांचा विकास झाला. आता प्राचीन लोकांनी केलेल्या या ज्या गोष्टी आहेत या गोष्टी विषयीच्या विचारात तत्वज्ञानाची बीज आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतात. इथे उल्लेख केलेल्या मानव्य शाखेतील विविध शाखांच्या विकासाला तत्वज्ञानातील सिद्धांताचा पाया आहे. इतिहासाच्या आधारे या वाटचालीचे आकलन होऊ शकते. सांगण्याचं तात्पर्य असं की जगाची उत्पत्ती संबंधी ज्या कथा सांगितल्या गेलेल्या आहेत, सृष्टीचक्र कशा पद्धतीचं आहे, मानवी जीवनासंबंधी काय मिथके आहेत, देवदेवतांच्या संबंधी पूर्वी लोकांच्या काय कल्पना होत्या आणि या देवदेवतांना प्रसन्न करण्यासाठी लोक कोणकोणत्या प्रकारच्या विधी करत होते त्या संबंधीचं तात्विक विवेचन यांचा विकास झाला. आणि प्राचीन लोकांनी ज्या गोष्टी केलेल्या आहेत या गोष्टींमध्ये तत्वज्ञानाची बीजे आहेत. इथं उल्लेख केलेल्या ज्या मानव्य शाखा आहेत या विविध शाखांच्या विकासाला तत्वज्ञानातील सिद्धांताचा पाया आहे. इतिहासाच्या आधारे या वाटचालीचे आकलन आपण या ठिकाणी करू शकतो. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण थांबूया. यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे उपयोजित इतिहास भाग 2. तोपर्यंत मी या ठिकाणी थांबतो. हा झालेला भाग तुम्हा सर्वांना कळला असेल असं गृहीत धरतो.